पंजाबराव मोरे खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा अशी मागणी आंबेडकर चळवळी नेत्यांनी पोलीस महानिरीक्षकाकडे लेखी मागणी केली आहे। आखाडा बाळापूर येथील पंजाबराव मोरे यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून तो सीआयडी किंवा उच्चस्तरीय तपास यंत्रणेमार्फत करावा अशी मागणी दिनांक 26 डिसेंबर रोजी आंबेडकर चळवळी नेत्यांनी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। दिनांक 30 नोव्हेंबर रोजी पंजाबराव मोरे यांचा खून करण्यात आला होता। आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कुपरवाडी शिवारातील रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला 6 जणांना ताब्यात घेतले होते, मात्र केवळ सुदर्शन फड आणि जिया खान या दोघांना अटक करून इतर 4 जणांना सोडून दिले आहे। या तपासाबाबत संशय व्यक्त केला जात असून मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे। या पत्रात खाली प्रमाणे प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। गुन्ह्यात वापरलेल्या कारचा मालक बालाजी गोरे आणि आरोपीसोबत असलेल्या आकाश गोरे यांना तात्काळ अटक करावी। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा कारचा चालक, मोटरसायकलचा चालक व मालक यांची सखोल चौकशी करण्यात यावी। वैद्यकीय सल्ल्याशिवाय गुंगीच्या गोळ्या देणारा औषध दुकानदार आणि ज्या घरात खून झाला त्या घराच्या मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। इथे अशा मागण्या घेऊन निवेदनदाता दिनेश हनुमते, आंबेडकर चळवळी नेते विठ्ठलदादा पंडित, विनोददादा थोरात, मेघाजी घोडके, प्रमोद बलखंडे खाडे, योगीराज पोगे यांच्यासह मयत पंजाबराव मोरे यांचे चिरंजीव तथा फिर्यादी नितीन पंजाबराव मोरे उपस्थित होते। या प्रकरणातील सर्व दोषींना तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। समृद्धी मराठीसाठी वसमतून सुमेध मस्की। याच्या खून प्रकरणामध्ये केवळ 2 आरोपी पकडून इतर आरोपींना आणि संशयितांना सोडून दिल्याचा प्रकार आखाडा बाळापूर या ठिकाणी घडला। त्यामध्ये पोलीस लक्ष घालत नसल्यामुळे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष दिनेशभाऊ हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीचे समस्त कार्यकर्ते व त्यांचं कुटुंब यांच्या वतीनं पोलीस महानिरीक्षक नांदेड यांची भेट घेण्यासाठी व या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी एक निवेदन घेऊन अशी मागणी करून आज आम्ही त्यांच्याकडे आलो। आदरणीय दिनेशभाऊ हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोलीस महानिरीक्षक यांना बाकी उर्वरित आरोपींना त्वरित पकडण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती या माध्यमातून केली। जय भीम जय भारत। पंजाबराव मोरे आखाडा बाळापूरचे जे खून प्रकरण आहे, 30 नोव्हेंबरला जी घटना घडली त्या संदर्भानं हिंगोली जिल्ह्याचं पोलीस प्रशासन निपक्षपातीपणे या प्रकरणामध्ये चौकशी करून खऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी तत्पर आम्हाला दिसत नाही। गेल्या 1 महिन्यापासून यामध्ये कुठल्या प्रकारचं अजून ठोस प्रकारच्या आरोपीला अटक झाली नाही। तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई पोलिसांनी केलेली आहे। 2 आरोपीला अटक केली आणि त्याच्यामध्ये आम्ही फार मोठा तीर मारला अशा प्रकारचं पोलीस दाखवत आहेत। कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। या प्रकरणामध्ये सखोल चौकशी होऊन या प्रकरणामध्ये जी खून झाल्यानंतर जी मैताची डेड बॉडी ही बाहेर नेऊन टाकून पुरावे नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याच्यामध्ये जी गाडी वापरली त्या गाडीचा मालक कोण आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही, त्याच्यावर कारवाई का केली नाही, हा आमचा एक प्रश्न आहे। त्यासोबतच या आरोपीचे कुटुंबातले इतर जे लोक आहेत त्या घराचा जो मालक आहे त्या घरात अजून कोण कोण होतं, गाडी कोण आणली, गाडीचा ड्रायव्हर कोण होता, एकंदरीत जे 5-6 घंटे जो प्रकार घडला त्याच्यामध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजून कोण कोण आहेत, कोणाकोणाचे चेहरे आहेत या संदर्भात पोलीस हे सर्व प्रकरण झाकून ठेवून 2 आरोपीला अटक केली आणि हे प्रकरणाचा निपटारा लावला अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये आहेत। म्हणून न्याय जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचं जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन हे मोरे कुटुंबाला न्याय देण्यामध्ये आम्हाला सक्षम दिसत नाही। म्हणून आज आम्ही सर्वच आंबेडकर चळवळीचे नेते आज पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या प्रकरणाचा तपास हा एखाद्या दुसऱ्या यंत्रणेच्या मार्फत व्हावा, सीआयडी कडून व्हावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत। आम्ही आज निवेदन देऊन, पत्र देऊन मागणी केलेली आहे या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ यंत्रणेकडे द्यावी आणि सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये इतर आरोपी आहेत ते अटक करावेत।